बोला तुमचं नाव. माझं नाव अशोक भरत शिंदे. सगळं पूर्ण नाव. अशोक भरत शिंदे, शेंद्री, राहणार शेंद्री. ही शेंद्री फाटा आहे. शेंद्री शिवरस्ता. फाटा पंपाच्या बॅक साईडला बॅक साईडला तुमच्या रानात ज्याने रस्ता अडवलाय त्याचं नाव सांगा. आकाश 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 शिंदे. कांता शिंदे. बर. आणि हा रस्ता कशासाठी अडवलाय? हा रस्ता आता 2 वर्ष झालं केलेला आहे ऊस जायसाठी. बर. मग त्यांनी अचानक ते मला माझ्या क्षेत्रातून जायचं ना म्हणून त्यांनी खाणला रस्ता. तुमच्या रानात जायला हा जो रस्ता केलेला आहे तुम्ही एक 7-8 जणात मिळून, त्याच्यात त्याचं कॉन्ट्रीब्युशन नाहीये, काही नाही, काय नाही त्यात. पण रानात जायला हा जो रस्ता असा अडवलाय त्याने जेसीबीने चारी खांदलेली आहे. जेसीबी. बरोबर आहे. बरोबर. जेसीबीने अशी चारी खांदून तुमचा रस्ता पॅक केलाय. कोणालाही कुठल्याही शेतकऱ्याला आपल्या स्वतःच्या रानात जायला रस्ता अडवता येत नाही. हे काय, हे बघा इथं रस्ता खाणलाय, वड्यात बी खाणलेला आहे. हो का? की असं उत्खनन केलंय, हे वड्यात पण केलंय. त्यांनी वड्यात नाही जाऊ नये म्हणून त्यांनी असं जेसीबीने चारी खांदलेले आहे. त्यांचं काय, जेसीबीने चारी खांदायचे आणि रस्त्याची त्यांची अडवणूक करून त्यांना रस्त्याला लांबणीवरनं जावं लागतंय. आता तुमचं परत एकदा पूर्ण नाव सांगा सगळं. अशोक भरत शिंदे. मग तुम्हाला हे रस्ता नसल्यामुळे तुमच्या रानात तुम्हाला जाता येत अडचण नाही. येते मला. तर ही तक्रार सगळे 7-12, 6 आणि 8 देऊन तुम्ही एक लिखित तक्रार जिल्हाधिकाऱ्यांना द्यावी. म्हणजे बावनकुळे साहेबांना हे जाईल. बावनकुळे साहेबांनी काय म्हणलंय की कुठल्याही शेतकऱ्याला स्वतःच्या रानात जायला रस्ता कोणीही अडवू शकत नाही. तर त्याच्याबद्दल ही तक्रार केली तर तुम्हाला रस्ता तात्काळ मंजूर करून दुरुस्त करून मिळेल. अटल 25 न्यूज, सोलापूर, अकलोज, विष्णू कुंभार, 98 34 28 40 74.